नमस्ते सर्वांना, मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत आहे अगदी मनापासून। आज आपण छोलेची भाजी करणार आहोत। खूप सोपी आणि खूप लवकर होणारी रेसिपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी आहे। एकदा खाल्लं तर तुम्ही नेहमी खाचाल। त्यासाठी काय केलं, मी रात्री वाटीभर छोले भिजून घातलेले आहेत। एकदम छान मोठे झालेले आहेत छोले, तुम्ही बघू शकता पातीलं भरलेलं आहे। भिजवलेले छोल्याचे मी आता कुकरमध्ये टाकून 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। छान अशा शिट्ट्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो मोठा असं कट करून घेतलेला आहे, कारण याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे। सर्वात आधी मी टोमॅटो घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची छान अशी प्युरी करून घेणार आहे। एकदम छान अशी पातळ होते, हे बघा अशी खूप छान झालेली आहे। कुठल्या पण भाज्यामध्ये प्युरी टाकल्यामुळे भाजीमध्ये घट्टपणा तयार होतो आणि खायला पण खूप छान लागते। त्यानंतर मी कांदा घेतला, कांद्याची पण मी छान अशी प्युरी करून घेणार आहे, एकदम बारीक अशी। तुम्ही बघू शकता किती छान प्युरी झालेली आहे, एकदम घट्ट अशी। हे बघा, कांदा भाजून वगैरे मी काही घेतलं नाही, कच्चाच घेतलेला आहे, कारण तेलामध्ये गेल्यानंतर तो भाजतो, त्यामुळे मी अशीच कच्चीच टाकलेली आहे। खूप छान दोन्ही पण प्युरी तयार झाली आहेत, हे बघा। त्यानंतर आता मी आला आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे खल्लूमध्ये वाटून। कढई ठेवली गॅसवरती, तेल टाकलं, तेल छान गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकली, त्यानंतर कढीपत्ता टाकून दिला, 2 मिनिट फिरवलं, त्या लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून दिली, छान 1 मिनिट फिरवून घेतलं। लसूण लाल झाल्यानंतर यामध्ये कांद्याची आणि टमाट्याची प्युरी टाकून दिली, त्याला पण छान असं फिरवून घेतलं 1-2 मिनिटं। त्यामधून तेल सुटतं, तुम्ही फिरवून घेतल्यानंतर 1-2 मिनिट थांबायचं। छान तेल सुटल्यानंतर मग पुढचे मसाले ॲड करायचे। हे बघा, छान तेल सुटलेलं आहे याला, तुम्ही बघू शकता मस्तच। यामध्ये मी काळं तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट टाकत आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायचं, 1 मिनिट मसाल्याला फिरवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये ॲड करायचा छोले मसाला, हे बघा, त्याला पण 1 मिनिट छान फिरवून घ्यायचं या मसाल्याला। त्यानंतर यामध्ये उकडलेले छोले टाकत आहे मी। छोल्याला पण आता 1-2 मिनिटं गॅसवरती असंच राहू देऊन फिरवून घ्यायचं चम्मचनं। काय होतं, पाणी टाकण्याच्या आधीच याला तेलामध्ये 2-3 मिनिट फिरवल्यामुळं त्याच्यामधलं जे तेल आहे ना ते छोल्यामध्ये जातं आणि खायला एकदम टेस्टी लागते भाजी। लगेच पाणी टाकलं तर ती चव बाजूला जाते, त्यामुळे ह्याला 1-2 मिनिट 3 मिनिट छान तेलावरतीच असं परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता छान मसाला लागलेला आहे पूर्ण छोलेला। त्यानंतर आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे। पाणी हे आपल्या क्वांटिटीनुसार तुम्ही ॲड करू शकता, तुम्हाला भाजी जशी पाहिजे घट्ट आणि पातळ तेवढं टाकायचं। त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर टाकून दिली, त्याला छान असं फिरवून घेतलेलं आहे। भाजीला मी पाणी जास्त टाकलेलं नाही, कारण मला जरा घट्टच भाजी पाहिजे होती, हे बघा असं। कारण भाजी जरा घट्ट राहिली तर ते रोटीमध्ये छान येते आणि पातळ झालं तर निघून जाते। हे बघा, मस्त भाजी तयार झालेली आहे आपली, तुम्ही बघू शकता। एकदम छान असा घरभर माझा वास सुटलेला आहे छोलेच्या भाजीचा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा, खूप छान आणि खूप भारी लागते बरं का। त्याला तुम्ही चपातीसोबत, रोटीसोबत, भातासोबत पण खाऊ शकता आणि लवकर होणारी रेसिपी आहे। फक्त रात्री छोले भिजू घालायचं, बाकी त्याचं काहीच अवघड नाही, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। खा आणि मस्त राहा, बाय, भेटू।